विधान भवनाच्या आवारातही घुमला टाळांचा निनाद। कर्जमाफीसाठी विरोधकांचं आता भजन आंदोलन। विरोधकांच्या सभात्यागामुळे तिसऱ्या दिवशीही कामकाज ठप्प। हक्काच्या घरांसाठी मुंबईत गिरणी कामगार पुन्हा उतरले रस्त्यावर। काँग्रेस राष्ट्रवादीसह रामदास आठवलेंनीही दिला पाठिंबा। वर्धा जिल्ह्यातल्या 7ही शेतकऱ्यांना अखेर मिळाली सरकारी मदत द्या नाहीतर आत्महत्येची परवानगी द्या या शेतकऱ्यांच्या भूमिकेनंतर सरकारला आली जाग। 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटातला दोषी याकूब मेमनला 30 जुलैला देणार फाशी। सूत्रांची माहिती, नागपूर सेंट्रलमध्येच चढवणार फासावर। टाडा कोर्टाचा निर्णय। सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्टिव्ह प्रमाणेच संपूर्ण कारवाई याच्यामध्ये चाललेली आहे आणि काय कारवाई आहे ही उचित वेळी आपल्याला सांगण्यात येईल। याकूबच्या फाशीवरून उफाळला वाद। कोर्टाची प्रक्रिया पूर्ण झाली नसताना घाई का? कायदेतज्ञ माजिद मेमन यांचा सवाल। तर कारवाई कोर्टाच्या निर्देशानुसारच, मुख्यमंत्र्यांची माहिती। कुंभमेळ्यात उफाळला आणखी एक वाद। ज्ञानदास महाराज साध्वींचं शोषण करतात। त्रिकाल भवंतात सरस्वती महाराजांनी केले गंभीर आरोप। माऊलींची पालखी वाल्हेमध्ये दाखल। ग्रामप्रदक्षिणाही संपन्न। आणि बाजीराव मस्तानीचा पहिला लुक आज प्रसिद्ध। 18 डिसेंबरला संजय लीला भन्साळींचा महत्त्वाकांक्षी सिनेमा होणार रिलीज।